नमस्कार टीचर्स. तर आता तुम्ही जी रीलमध्ये जी राईम बघितलेली आहे, आता आपण ती ॲक्शनमध्ये टाकणार आहोत, एनॅक्ट करून दाखवणार आहोत आपण मुलांना. ठीक आहे, तर आता व्हिडिओ हा बराच मोठा होणार आहे. तर आता आपण राईम कशासाठी मुलांना शिकवली जाते साधारणपणे, तर जेव्हा एखादं मूल हे आपल्या घराच्या सिस्टममधून एज्युकेशन सिस्टममध्ये आलेलं आहे, राईट. आपल्याला त्याच्यामध्ये त्याला सामावून घ्यायचं आहे की इथे काहीतरी छान आहे बाबा. अगदी छोटी छोटी मुलं असतात प्ले ग्रुपमधली. तर मला रायमिंगचा उद्देश हाच वाटतो की त्यांना सामावून घेणे, पण त्याच्यामागे अजूनही 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. त्यांना भाषा शिकवणे, त्यांना त्या राईम्समधून माहिती देणे, उच्चार शिकवणे, ओके, त्यांना आनंद देणे, याच्यासाठी आपण रायमिंग शिकवतो छोट्या मुलांना. ओके, तर आता आपलं जे राईम आहे त्याच्यामधली पहिली ओळ आपण कशी डिसाईड करायची, कशी एनॅक्ट करायची ते आपण त्यांना सांगणार आहे. ओके, तर याच्यामध्ये काय आहे की मी आता व्हिडिओमध्ये कुठले प्रॉप्स यूज करत नाही, मी तुम्हाला प्रॉप्स वापरायचे आहेत. आता रेनबोची पोएम आहे, तर तुम्ही काय करा की एक रेनबो शेपचं तुम्ही मोठं प्रॉप घ्या, साधारण इतकं लांब. ठीक आहे, किंवा मग तुम्ही एका स्क्वेअर शेपवरती रेनबो काढा आणि ते प्रॉप तुम्ही हातामध्ये घ्या. आपली पहिली ओळख काय होती, आपण ते सुरू करूयात. आता ज्यावेळी आपण मुलांना ॲक्शन करून दाखवतो, तुम्ही स्वतःही त्याचा आनंद घ्या. असं एकदम आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, ताण घेऊन असं शिकवू नका. तर आपण सुरू करूयात. आता आपली पहिली ओळ आहे, रेनबो रेनबो वेअर डिड यू गो. ओके, म्हणजे मराठीमध्ये अर्थ तुम्हाला कळला असेलच. तर आता याच्यामध्ये उच्चारांकडे लक्ष द्या. व्हेअर डिड यू गो असं म्हणू नका, वेअर डिड यू गो. उच्चार तुमचे जे एक्सेप्टेड करेक्ट उच्चार आहे ते प्लीज तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. मुलंही तेच एक्झॅक्ट शिकतील. छोटी छोटी मुलं जी आता शिकवणार तेच ते शिकणार. ठीक आहे, आपण तर सुरू करूया. तर आपली पहिली ओळ आहे, अशी हात वर करा आणि रिलॅक्स व्हा आणि सुरू करा. मुलांचं अटेन्शन आपल्याकडे घ्या. ओके, रेनबो 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 रेनबो. आता मी तुम्हाला दोनदा ही ॲक्शन करून दाखवली. आता मी पूर्ण ओळ म्हणणार आहे. ओके, रेनबो रेनबो वेअर डिड यू गो. रेनबो रेनबो वेअर डिड यू गो. आपली एक ओळ झाली. आता आपली दुसरी ओळ आहे की आपल्याला त्याच्यामधनं काय माहिती मिळते. दुसऱ्या ओळीमधनं मी तुम्हाला सांगते आता की रेनबो कधी येतो, जेव्हा पाऊस आणि ऊन दोन्ही असतं. त्याच्यापैकी एक मी या एलिमेंट मी या राईममध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, राईम्स हे ग्रामॅटिकली करेक्ट असतील याची काही गॅरंटी नाही आहे, पण त्याच्यातनं माहिती मिळते मुलांना. ओके, तर आता आपली पुढची ओळ आहे, वी वर वेटिंग फॉर द रेन अँड वेटिंग फॉर यू सो. म्हणजे पाऊस आला की तू येतोस, हे आपल्याला शिकवायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण एनॅक्ट करू शकतो, वी वर वेटिंग फॉर द रेन. आता आपली दुसरी ओळ, आता पाऊस कसा येतो, असा 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 असा. याच्यामुळे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरा. मी तुम्हाला माझी सजेशन्स तुम्हाला फक्त देते. मी वी वर वेटिंग फॉर द रेन, वी वर वेटिंग फॉर द रेन अँड वेटिंग फॉर यू सो. वी वर वेटिंग फॉर द रेन अँड वेटिंग फॉर यू सो. आता याच्यामध्ये दुसरी एक ॲक्शन पण तुम्ही यूज करू शकता, वी वर वेटिंग फॉर द रेन अँड वेटिंग फॉर यू सो. तुमच्या मुलांच्या तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो त्याच्यानुसार तुम्ही बदलू शकता. ओके, वी वर वेटिंग फॉर द रेन अँड वेटिंग फॉर यू सो. आता आपलं राईम मधलं पुढचं कडवं आहे की हू पेंट्स यू सो कलरफुल बट वी डोंट नो. आता या दोन ओळीमधून आपण काय शिकवणार आहे मुलांना की रेनबोमध्ये खूप सारे कलर असतात, ते कोणी टाकले आपल्याला माहीत नाही आहे. ठीक आहे, तर आपण आता सुरू करूया. आता याच्यामध्ये काय करू शकतो आपण, एखादा प्रॉप म्हणून तुम्ही हातामध्ये ब्रश घ्या. हू पेंट्स यू सो कलरफुल बट वी डोंट नो. हू पेंट्स यू सो कलरफुल बट वी डोंट नो. छान छान कलरफुल ब्रशेस घ्या हातामध्ये आणि ही इनॅक्ट करा ही लाईन तुम्ही. ओके ओके, आपला पुढच्या ओळी आहे ज्याच्यामध्ये आपण मुलांना काय शिकवणार आहे की याच्यामध्ये कोणते कोणते कलर आहे. याच्यामध्ये ॲक्च्युअल कलर्सची नावं आणि त्याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन मुलांना शिकता आलं पाहिजे.
ठीक आहे, तर आपण आता सुरू करूया. व्हायलेट, मी थोडं स्लो म्हणते आधी. व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ओके, आपण जे विबग्योर कॉम्बिनेशन जे मुलांना शिकवतो तर त्याच्याप्रमाणेच आपण हे केलेलं आहे. व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. Oh dear rainbow, you're mystically made. आता शेवटची जी आपली ओळ आहे की रेनबो तू एकदम मॅजिकल आहेस, असं त्याचा अर्थ आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ॲक्शन्स टाकू शकता. आता डिअरमध्ये छोट्या मुलांना असं करायला आवडेल, ओ डिअर रेनबो. आणि मिस्टिकल म्हणजे मॅजिकल, गुड, तर इथे तुम्ही मॅजिकल घ्या. ओके, आता मॅजिक कसं असतं, असं असू शकतं मॅजिक, किंवा असं असू शकतं. ओके, तर आपण त्याच्यामुळे ही ओळ आपण टाकूया अशा पद्धतीने. ओ डिअर रेनबो, you're mystically made. आता ही जी राईम आपण शिकवणार आहोत ती मी तुम्हाला फक्त म्हणून दाखवते, इनॅक्ट नाही करणार आहे. ॲक्शन्स तर तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहातच. ओके, आता आपण सुरू करूया. रेनबो, रेनबो, where did he go? Rainbow, rainbow, where did he go? We were waiting for the rain and waiting for you so. We were waiting for the rain and waiting for you so. Who paints you so colorful? Who paints you so colorful? But we don't know. But we don't know. याच्यामध्ये रिपिटेशन खूप आहे, कारण छोट्या मुलांचे रायम्स असतात ना, रिपिटेशन असतंच त्याच्यामध्ये. ओके, आता आपण कलरकडे बोलूया. नेक्स्ट पार्ट पोएमचा कलर्सकडे. व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. Oh dear rainbow, you're mystically made. Oh dear rainbow, you're mystically made. So children, who likes the rainbow?